संदेश. प्रभूच्या दूताने मर्याला संदेश दिला आणि ते पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो हे कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो हे कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो हे कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला भूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या उत्साहाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 11. परमेशाला एक मनाने. परमेशाला एक मनाने वंदनामुचे प्रभात समयी. परमेशाला एक मनाने वंदनामुचे प्रभात समयी. दया सागरा करितो धावा, मंगल गीते गातो नावा. गोड करून घे आमची सेवा, मंगल देवा प्रभात समयी. परमेशाला एक मनाने वंदनामुचे प्रभात समयी. आजची ही मिसम ख्रिस्तवासी अमरोस नुनीस यांच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. तसेच स्टेला अमरोस नुनीस यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार. तसेच जे आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची आपण आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वरामध्ये श्रद्धा ठेवल्यानंतर आपल्याला निश्चितच त्याचे प्रतिफळ प्राप्त होत असतात. हे आजच्या प्रभू शब्दामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आपण दररोज प्रभूवर श्रद्धा ठेवून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापी केले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणते कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करा, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या जगातील घटनांचा प्रवाह शांतीच्या मार्गाने जावा अशी कृपा कर. तुझी सेवा मोकळ्या मनाने करण्याचे सद्भाग्य तुझ्या ख्रिस्त सभेला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. बेनसिराक या पुस्तकातून घेतलेले वाचन. आदेशांचे पालन करणे म्हणजे शांतीबली अर्पण करण्यासारखे आहे. कायद्यांचे पालन करणे म्हणजे पुष्कळ दानार्पण करण्यासारखे आहे. आदेशांचे पालन करणे म्हणजे शांतीबली अर्पण करण्यासारखे आहे. उपकाराची परतफेड करणे म्हणजे अन्नबली अर्पण करण्यासारखे आणि शिक्षादान देणे म्हणजे उपकारबली अर्पण करण्यासारखे होय. दुष्कर्मापासून दूर राहिल्याने परमेश्वर संतुष्ट होतो आणि दुराचरणाचा त्याग हे पापाचे प्रायश्चित्त होते. रिकाम्या हाताने परमेश्वरापुढे जाऊ नका, कारण ह्या सर्व गोष्टी आदेशांना धरून आहेत. सदाचारी माणसाच्या दानार्पणाने वेदीचा अभिषेक होतो आणि त्याचा आल्हाददायक सुवास सर्वोच्च प्रभूपर्यंत पोहोचतो. सदाचारी माणसाचे बलिदान प्रभूला स्वीकारणीय आहे आणि त्याचे विस्मरण कधीच होत नाही. उदार मनाने प्रभूची पूजा करा आणि तुमची प्रथम फळे अर्पण करण्यास कुचराई करू नका. प्रत्येक दान प्रसन्न चित्ताने अर्पण करा आणि उल्हासित मनाने दशांश द्या. ज्या प्रमाणात सर्वोच्च देवाकडून तुम्हाला मिळाले आहे त्या प्रमाणात यथाशक्ती सर्वोच्च ते परमेश्वराला दान द्या, कारण प्रभू सदैव परतफेड करणारा आहे. तो 7 पटीने परत करील. त्याला लाच दाखवू नका, ती तो स्वीकारत नाही. परमेश्वर असा न्यायाधीश आहे, तो पक्षपाती न्याय करीत नाही. म्हणून अधार्मिक बलिदानावर विसंबून राहू नका. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे त्या माझ्या भक्तास माझ्याजवळ एकत्र करा. आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते. देव स्वतः न्याय करणारा आहे. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे. हे इस्रायल, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी देव तुझा देव आहे. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. देवाला आभाररूपी यज्ञ कर. परात्परापुढे आपले नवस फेड. जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन.
हालेलुया जय जयकार प्रभुनामाचा जय जयकार. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने. हालेलुया जय जयकार प्रभुनामाचा जय जयकार. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. माक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. पेत्र येशूला म्हणू लागला, पहा मी सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता आणि सुवार्तेकरता घरदार, बहीण भाऊ, आईबाप, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळवणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहिणी, आईवडील, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण जुबली वर्षामध्ये आहोत आणि जुबली वर्षामध्ये पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला आशेचे यात्रेकरू होण्यासाठी पिलग्रिम्स ऑफ होप यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आशा कशी ठेवायची, आशेमध्ये वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी आजच्या देवशब्दामध्ये आपल्याला सुंदररित्या मार्गदर्शन केलेलं आहे. आपण कालचं शुभवर्तमान बघितलं तर आपल्याला दिसून येतं की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी एक तरुण प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतो आणि प्रभू त्याला मार्गदर्शन करतो आणि त्याला सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी आमंत्रित करतो. मात्र हा तरुण नाराज होऊन परत जातो आणि म्हणून शिष्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिली की सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि श्रीमंतीविषयी म्हणजेच ह्या जगातल्या गोष्टीविषयी जर आपण आस धरली किंवा त्यासाठी आपण धडपडत राहिलो आणि परमेश्वराकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर कशा प्रकारे तारण होणे कठीण होत जाते याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने काल आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून शिष्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि पेत्र त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताला हा प्रश्न विचारतो, आमचं काय? होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पेत्राच्या मनातील प्रश्न हा तुमचा आणि माझा, आपल्या सर्वांचा प्रश्न आहे. भविष्यात आपलं काय? भविष्याचा वेध कसा घ्यावा? आणि पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात आशेने घ्या. परंतु ही आशा स्थिर कशी करायची, या आशामध्ये वाढायचं कसं, त्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की ज्या ज्या लोकांनी चांगलं जीवन जगलेलं आहे, किंबहुना आजच्या पहिल्या वाचनामध्ये बेन्सिरा आपल्याला सांगत आहे की जर आपण सदाचारी जीवन जगलं, जर आपण परोपकारी जीवन जगलं, जर आपण पवित्र जीवन जगलं, परमेश्वराच्या बरोबर राहून जीवन जगलं तर निश्चितच आपलं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. आजचं स्तोत्रकार देखील आपल्याला तोच संदेश देत आहे. जर आपण सरळ मार्गाने म्हणजेच प्रभूच्या मार्गाने, प्रभू येशू ख्रिस्त जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, त्या मार्गाने जर आपण वाटचाल केली तर तारण होणार की नाही असा प्रश्न निर्माण होण्याची गरज नाही. कारण आपण तारणामध्ये वाटचाल करीत आहोत, तारण जगत आहोत असाच अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या जुबली वर्षामध्ये
पोप फ्रान्सिस आपल्याला ही श्रद्धेची यात्रा करण्यासाठी, आशेची यात्रा करण्यासाठी, परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी हा जो संदेश देत आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनाची जडणघडण करूया. आजच्या पहिल्या वाचनामध्ये जो संदेश आपल्याला दिलेला आहे त्या संदेशाप्रमाणे आपण सदाचारी जीवन जगावं, पवित्र जीवन जगावं, आपण आशेचं जीवन जगावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. गीत क्रमांक 68, तुझं दिलेले अमोल जीवन. तुझं दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे. गुणसुमने वाहून चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. सुकलेल्या मंगल फुला पदस्पर्श तव व्हावे. मांगल्याने तुझ्या मंगला प्रफुल्ल मीच फुलावे. गुणसुमने वाहून चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. ही प्रभू, आमच्या उत्पन्न करत्या तुझ्यावरील भक्तीचे प्रतीक म्हणून आम्ही ही भाकर आणि द्राक्षरस तुला अर्पित करीत आहोत. या दानामुळे आम्हाला तुझ्या कृपेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य वरास्त आहे. ही प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरम, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण प्रेम भावनेमुळे तू मनुष्याला उत्पन्न केलेस, परंतु न्यायभावनेमुळे जेव्हा तो शिक्षेस पात्र ठरला तेव्हा दयाभावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याची तारण केली. ख्रिस्ताचा दूत सर्व वैभवाचे गुणगान गातो. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्ग आणि स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिन मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. पावन 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 तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्गधरा.
शोभित गान बांधरा पावन 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 तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा। हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे। ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव। जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेचे रहस्य। हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मूर्तीची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो। हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर येण्यास व तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रपणे विनवितो। हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव। जे आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव, त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित संत गोन्सालो गार्सिया आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो। आमेन। तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। ही प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो। या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेचे आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने मी पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू। कारण राज्याधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे।
ही प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रेम भावनेने आपण एकमेकात शांती वंदन करूया. जगाची पापे पापी दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. ही पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापे दूर करणारी ही परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेली धन्य. हे प्रभू, तू माझ्या अंशकाखाली यावे इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. गीत क्रमांक 124. वसना तू मन मंदिरी माझ्या. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. ओ अंतरयामी प्रभू. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. अंतरयामी प्रभु. तहानलेले मन हे पुकारी, स्वीकारण्या स्वीकारण्या. अबोल झाली वाणी माझी, बोल प्रभू बोल प्रभू. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. ओ अंतरयामी प्रभू. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. ओ अंतरयामी प्रभू. आपण प्रार्थना करूया. ही प्रभू, या दिव्य रहस्याच्या कृपा सामर्थ्याने या जगात आम्ही सशक्त बनतो. ह्याच कृपा सामर्थ्याने
शाश्वत आनंदाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. बंधू भगिनीनं आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रकाशाचा निर्माता परमेश्वर ह्याच्याकडून आपल्याला सर्व देणग्या येतात. परमेश्वर आपली कृपा आणि आशीर्वाद आपल्याला देऊ आणि या जुबली वर्षात आपल्याला सुरक्षित ठेवो. आमेन. परमेश्वर तुम्हाला अडळ आशा, अडळ श्रद्धा, अखंड आशा आणि चिरंतन प्रेम ह्याचे दान करो. आमेन. परमेश्वर तुमच्या आयुष्यात आणि कार्यात शांतीचा वर्षाव करो. तुमच्या प्रार्थना आणि मागण्या ऐकून घेऊ आणि तुम्हाला सार्वकालिक आनंदाचे वरदान देवो. आमेन. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्व काळ तुम्हावर राहो. आमेन. जा मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो, जुबली क्रॉसेसना आशीर्वाद करण्याच्या निमित्ताने आपले बिशप आणि सर्व फादर्स इथे आलेले आहेत आणि आपल्यासाठी ही मिसा अर्पण केलेली आहे. त्याबद्दल गिरीज चर्चतर्फे मी त्यांचे आभार मानतो. आणि आता शेवटचं गायन झाल्यानंतर आपण लगेच स्टेजजवळ जमणार आहोत. तिथे जुबली क्रॉसेसना आशीर्वाद दिला जाईल. आज आपली आई 90वा वाढदिवस साजरा करीत आहेत. आपल्या सर्वांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गीत क्रमांक 161 ध्या शुभवार्ता. शुभवार्ता जगताला, आदेश माझा तुम्हाला, असे प्रभू शिक्षावदला. ध्या शुभवार्ता जगताला, आदेश माझा तुम्हाला, असे प्रभू शिक्षावदला. गाऊनिया नवगीताला, धरणी माते सवत्याला. गाऊनिया नवगीताला, धरणी माते सवत्याला. गौरव गा प्रभु नामाला, त्या शुभवार्ता जगताला, आदेश माझा तुम्हाला, असे प्रभू शिक्षावदला. त्यासाठी आपण खास तयार केलेली ही जुबिली क्रूज याची ही लहान प्रतिकृती, याचं आज आपले माननीय बिशप थॉमस डिसूजा याला आशीर्वाद देऊन रीतसर ते आज वेगवेगळ्या धर्मग्रामांमध्ये पाठवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक भाविकांना व्यक्तिशः जे हवे आहेत तेही वर्कशॉपमध्ये तयार होत आहेत. लवकरच तेही तयार होऊन भाविकांपर्यंत पोहोचवले जातील. आज याचा आशीर्वाद विधी साजरा होत असताना हा जुबिली क्रूज म्हणजे आपल्या आशेचं, श्रद्धेचं आणि प्रीतीचं जाज्वल्य जिवंत असं चिन्ह आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक मनात, प्रत्येक ख्रिस्त सभेमधल्या प्रत्येक पॅरिशमध्ये असावं आणि त्याच्यातून आपण प्रेरणा घ्यावी, विशेषतः या उपवास काळात. कारण यामध्ये क्रूसावर टांगलेला ख्रिस्त आहे, परंतु आपली आशा पुनरुत्थानावर आहे. आपण पुनरुत्थानाची लेकरे आहोत, प्रकाशाची लेकरे आहोत. आणि हे दर्शविण्यासाठी जरी समोर क्रूसावर टांगलेला ख्रिस्त दिसत असला
तर त्याच्या पार्श्वभागी लवकरच येणारं पुनरुत्थान आपल्याला खास आश्वासन देत आहे, खात्री देत आहे, शाश्वती देत आहे. आपण या प्रार्थना विधीमध्ये सहभागी होऊया. क्रूसाचे गाणे गाऊ, क्रूसाचे गाणे, क्रूसाचे गाणे गाऊ, क्रूसाचे गाणे. देऊनी कांदीवर संभाला, कालवरीचा डोंगर चढला. देऊनी कांदीवर संभाला, कालवरीचा डोंगर चढला. आमच्या पापांच्या भाराला वाळीले प्रभुने गाऊ, क्रूसाचे गाणे, क्रूसाचे गाणे गाऊ, क्रूसाचे गाणे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. हे बंधू भगिनींनो, या रम्य सकाळी संत फ्रान्सिस झेवियर चर्चच्या प्रांगणात जमलेले आपण सर्वजण या प्रार्थनाविधीत सहभागी होण्यासाठी शुद्ध असावे. म्हणून कळत नकळत आपल्या हातून घडलेल्या अपराधांचं आपण स्मरण करूया. परमेश्वराकडे पश्चातापी अंतःकरणाने क्षमा मागूया. विशेषतः जीवनातील दुःखांकडे, जीवनातील भारांमुळे आपण अधिक गलित झालो. परमेश्वरावरील आपला विश्वास ढळला, पुनरुत्थानावरील आपली श्रद्धा डळमळीत झाली. अशा सर्व प्रसंगासाठी, क्षणासाठी आपण परमेश्वराची पश्चातापी अंतःकरणाने क्षमा मागूया. हे प्रभु आम्हावर दया कर, हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर, हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर, हे प्रभु आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या सर्व पापांची क्षमा करू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. ही प्रार्थना आपण जुबिली प्रार्थना करणार आहोत. ज्यांच्याकडे असेल त्यांनी कृपया त्यात सहभागी व्हा. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, याच्या ठाई तू आम्हाला श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात प्रेमभावाची योग्य प्रज्वलित केलेली आहे. त्याद्वारे आमच्यामध्ये ज्या स्वर्ग राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत होईल. तुझी कृपा व वर्तमानाच्या विजयाची सतत निष्ठाच्या प्रभावाने आमची मानकर करू. तू वर्तमानाची हिंमती नामदेवता तसेच आव्यात्मक पृथ्वी याची काळजीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करू. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. या जुबिली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभवाबद्दल कळवळ पुन्हा जागृत करू. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरू दे. प्रेमाची देवी परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. आगामी माननीय बिशपांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना करून या पुरुषांना आशीर्वाद द्या. लवकरच आशीर्वाद दिली त्याच्या आधी प्रार्थना. प्रभू, तुझी दया आणि तुझे प्रेम आम्हाला दाखव आणि आमचे तारण कर. आपण प्रार्थना करूया. आम्ही निर्दोष जीवन जगून शाश्वत व सुखी जीवनात प्रवेश करावा म्हणून हे दयाळू परमेश्वर आपल्या आशीर्वादाने आमच्या हृदयात वात्सल्य, भक्तिभावना आणि आशेची यात्री करू. या नात्यानं आमचं जीवन समृद्ध कर. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. सर्व धर्मगुरूंना मी विनंती करतो की त्यांनी आशीर्वादामध्ये सहभागी व्हावी.
प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा या जुबली क्रॉसला आपणा सर्वांना व आपल्या धर्मप्रांताला आशीर्वाद देवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. जय बाबा. प्रिय बंधू भगिनींनो आणि फादर सिस्टर्स, सर्वप्रथम फादर अनिल आणि त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण पॅरिश तुम्ही आज या पवित्र मिसामध्ये आणि या क्रॉसच्या आशीर्वाद विधीमध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. अगदी शेवटच्या क्षणी आपण हा विचार केला आणि तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. फादर अनिल आणि त्यांच्या फादरांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांना आपण खास धन्यवाद देत आहोत. आणि आपले जगप्रसिद्ध सिक्वेरा बंधू इंग्लिश आणि बेन यांनी हे क्रॉसेस तयार करण्यासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे. आपल्याला जेवढे आज प्राप्त करून देता येतील तेवढे त्यांनी प्राप्त करून दिलेले आहेत. अजून चालू आहेत, दुसरे येतील. परंतु आज जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचे आभार मानला आणि परमेश्वराचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर आणि आपल्या सर्वांवर असावा म्हणून प्रार्थना. हे जे क्रॉसेस आहेत ते आज संध्याकाळपर्यंत आपण प्रत्येक पॅरिशमध्ये पाठवत आहोत आणि उद्यापासून आपण पवित्र काळाला सुरुवात करीत आहोत. अतिशय श्रद्धेचा हा काळ आहे आणि म्हणून त्या काळामध्ये या जुबली क्रॉसवर चिंतन करून आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला एक नवीन आशा निर्माण व्हावी आणि पुनरुत्थानाच्या दिशेने आपण वाटचाल करावी अशी अपेक्षा आहे. हे क्रॉस चर्चमधून नंतर फादर्स कसं ऑर्गनाईज करतील, प्रत्येक गाव परिवारामध्ये नेण्यात येईल. एका गाव परिवारातून दुसऱ्या गाव परिवारामध्ये हा क्रॉस जाईल आणि ज्या दिवशी तो गाव परिवारामध्ये येईल तेव्हा त्या गाव परिवारामध्ये ख्रिस्ताच्या वाटेची भक्ती आपण एक यात्रेकरू म्हणून, पिलग्रिम म्हणून करणार आहोत आणि ती आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. आपण एका ठिकाणी उभे राहून सगळे 14 क्रॉस करू शकतो किंवा स्थानं करू शकतो किंवा 14 ठिकाणी 14 घरी किंवा 14 ठिकाणी गाव परिवारामध्ये आपण हा क्रॉस नेऊन तिथे आपण अशी ख्रिस्ताची वाट करू शकतो. तर सर्व फादरांना मी विनंती करेन की पॅरिश पास्टरल काउन्सिल सभासद जे आहेत त्यांच्या मदतीने त्याचं आयोजन करावं आणि पालकीय सभासद जे आहेत त्यांनी त्यांच्या सेवक नेत्यांच्या सहाय्याने प्रत्येक गाव परिवारामध्ये सुंदररित्या एक श्रद्धेची ही तीर्थयात्रा तयार करून गाव परिवारामध्ये श्रद्धेचं, आशेचं, प्रेमाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सहाय्य करावं. थँक्यू. गॉड ब्लेस यू.